कसे आहात बालमित्रांनो? आज मी तुम्हाला एका रोबोटची गोष्ट सांगणार आहे। एका सुंदरशा गावात एक छोटा मुलगा राहायचा। त्याचं नाव होतं वेद। तो हुशार होता, पण थोडा एकटा होता, कारण त्याला खेळायला कोणी मित्रच नव्हते। एके दिवशी त्याच्या आयुष्यात एक जादूच नाही, पण त्याहूनही सुंदर काहीतरी घडलं। त्याला एक नवीन मित्र मिळाला, धातूचा बनलेला पण सोन्यासारखं मन असलेला, हो, एक रोबोट। चला मग पाहूया कसा छोटा वेद आणि रोबोट टिंटू बनले बेस्ट फ्रेंड्स फॉरएव्हर। एकेकाळी एका छोट्या गावात टिंटू नावाचा एक रोबोट राहायचा। तो सगळं काम करू शकत होता, गणित, साफसफाई, गाणी म्हणणे, नृत्य, अगदी शिवणकाम सुद्धा। गावातल्या सगळ्यांना वाटायचं टिंटू किती परफेक्ट आहे, पण एकच गोष्ट त्याने कधीच अनुभवली नव्हती, ती म्हणजे मित्रता। टिंटू सोबत खेळायला कोणालाच आवडत नसे, सगळे फक्त त्याच्याकडनं काम करून घ्यायचे। कोणी म्हणायचं टिंटू माझा गृहपाठ कर, कोणी म्हणायचं टिंटू माझं खेळणं दुरुस्त कर। टिंटू सगळी कामं करत असे, पण मनात कुठेतरी एक रिकामी जागा असायची। तो म्हणायचा मित्र म्हणजे काय असतं हे मला जाणून घ्यायचं आहे। एक दिवशी गावातील शाळेत रोबोट प्रदर्शन ठेवण्यात आले। टिंटूला सर्वात चमकदार जागा देण्यात आली। सगळे विद्यार्थी त्याच्यासोबत फोटो काढत होते, पण थोड्या अंतरावर एक लहानसा शांत मुलगा उभा होता। त्याचं नाव होतं वेद। सगळे मजा करत होते, पण वेद मात्र एकटाच टेबलवर बसला होता आणि त्याच्या फुटलेल्या पेन्सिल बॉक्सला सुधारण्याचा प्रयत्न करत होता। टिंटू त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, मी तुझी मदत करू का? वेद हसून म्हणाला, हो, मला तुझी मदत हवी आहे, पण रोबोट म्हणून नाही, फक्त मित्र म्हणून। पहिल्यांदाच टिंटूच्या मनात उबदार भावना आली। मित्र म्हणजे काम सांगणारा नाही, तर वेळ देणारा आहे। त्या दिवसापासून टिंटू आणि वेद रोज खेळू लागले, गप्पा मारू लागले, धावणं। टिंटू पहिल्यांदाच कोणासोबत तरी मित्र म्हणून मजा करत होता। एके दिवशी शाळेत बक्षीस समारंभ होता आणि मुले मैदानात खेळत होती। खेळताना वेद घसरला आणि त्याच्या गुडघ्याला खूप लागलं। सगळी मुले पळून गेली, कारण समारंभाचा वेळ होत होता। पण टिंटू थांबला। त्याने स्पर्धा, बक्षीस विसरून वेदला उचललं, पाणी आणलं, पट्टी लावली। त्याने सांगितलं, मित्र पहिला येतो, बक्षीस नंतर। शाळेत टिंटूला बक्षीस देण्यासाठी बोलवलं, बेस्ट रोबोट म्हणून। सगळ्यांनी टिंटूसाठी टाळ्या वाजवल्या, पण टिंटू तर हॉलमध्ये नव्हताच, तो हॉस्पिटलमध्ये होता, वेदच्या शेजारी बसला होता। मुख्याध्यापकांनी सांगितलं, सगळ्यात बेस्ट रोबोट बक्षीस त्या मशीनला मिळणार नाही जो परफेक्ट आहे, पण त्या रोबोटला मिळणार आहे ज्याला मित्रता काय आहे ते समजले आहे। संपूर्ण शाळेने जोरात टाळ्या वाजवून टिंटूला बक्षीस दिले। टिंटू आणि वेद दोघांचेही डोळे चमकले। त्या दिवसापासून लोक टिंटूकडे कामासाठी नाही, प्रेम आणि मैत्रीसाठी येऊ लागले। आणि अशा प्रकारे वेद आणि टिंटू रोज एकत्र खेळायला, शिकायला आणि एकमेकांची काळजी घ्यायला लागले। टिंटूने सर्वांना एक मोठा धडा दिला, खरा मित्र बनण्यासाठी खेळणे नाही, पैसे नाही, बाह्य रूपही नाही, फक्त प्रेम आणि मैत्रीची भावनाच पुरेशी असते। मग मित्रांनो, पुढच्या गोष्टीत पुन्हा भेटूया। तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि तुमच्या सगळ्या मित्रांवर मनापासून प्रेम करा। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनल कोको कार्टून स्टोरीला सबस्क्राईब करा।